पावसाळा म्हटलं की सर्वांनाच चटपटीत आणि गरमागरम खावे वाटते. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 2 बटाट्यांपासून झटपट तयार होणारी युनिक अशी रेसिपी पाहणार आहोत. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्येच शिजवून घेणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये घालून घेतले. 1 ग्लास पाणी घालून घेतले. झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बटाटा व्यवस्थित मऊसूत शिजला गेला आहे. तर कुकरमधून काढून घेते. सालवरची काढून घ्यायची. एका बाउलमध्ये बटाटे काढून घेतले आणि फोर्कच्या साहाय्याने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत. तर गरम आहेत त्यामुळे इथे मी फोर्कच्या साहाय्याने मॅश करून घेते. तुम्ही इथे हाताने मॅश करून घेतलात तरीसुद्धा चालेल, पण बटाट्यांमध्ये एकसुद्धा बटाट्याचा तुकडा नाही राहिला पाहिजे. व्यवस्थित असे मऊसूत मॅश झाले पाहिजेत बटाटे. व्यवस्थित मॅश करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचे आहे. तर इथे मी पाव चमचा काली मिरचीची पावडर घालून घेतली. त्यानंतर यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेतली. बारीक कट करून घेतली हिरवी मिरची, ती घालून घेतली. भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची. अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा. म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो खूप छान उतरतो या रेसिपीमध्ये. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर. तर इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले आहे, पण पूर्ण न घालता अर्धी वाटी घालून घेतले. तर चमच्याच्या साहाय्याने पाहिलात तर 4 चमचे एवढे कॉर्नफ्लॉवर इथे मी घालून घेतले. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. हातानेच हे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. जेवढे बटाट्यामध्ये ओलसरपणा असेल तेवढेच आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचे आहे. तर बरोबर इथे मी 4 चमचे हे कॉर्नफ्लॉवर इथे घालून घेतले आहे आणि घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा. तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर घट्टसर गोळा हा आपला तयार झालेला आहे. लगेचच पोळपाटावरती लाटून घ्यायचा आहे. तर त्या अगोदर पोळपाटाला थोडासा कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचा आणि हे व्यवस्थित आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर पोळी लाटताना आपल्याला ही पातळ पण नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम स्वरूपाची पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे पाहताय तुम्ही, पोळी लाटताना बाजूच्या ज्या कडा आहेत त्या तुटल्या जात आहेत, पण काही हरकत नाही. तुटल्या तरी काही घाबरायचे नाही. आपल्याला ही पोळी व्यवस्थितच अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर आपली पोळीसुद्धा लाटून झाली आहे. बाजूच्या ज्या कडा तुटलेल्या आहेत त्या कटरच्या साहाय्याने कट करून घेते. तर इथे तुम्ही सुरीच्या साहाय्याने कट करून घेतलात तरीसुद्धा चालेल. तर व्यवस्थित अशा स्क्वेअरमध्ये आपली ही पोळी तयार झालेली आहे. तर पाहताय तुम्ही, अशा पद्धतीने जी बाजूची जी कडा आहे ती काढून घेतली आणि कटरच्या साहाय्याने कट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला कोणत्या आकारामध्ये पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. तर इथे मी स्क्वेअर आकारामध्ये कट करून घेते. तुम्ही ट्रँगलमध्ये कट केलात तरीसुद्धा चालेल. तर इथे आपल्या पोळपाटाला अजिबात ही पोळी चिपकलेली नाही आहे. अगदी इझिली हे निघत आहे. इथे पाहताय तुम्ही. लगेचच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. त्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आणि तेलामध्ये एक छोटासा गोळा सोडून पाहायचा. पटकन वरती आला आहे म्हणजे आपले तेल व्यवस्थित गरम झालेले आहे. यामध्ये 7 ते 8 पीस आहेत ते सोडून घ्यायचे बटाट्याचे आणि हे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा. मध्यम आचेवरती व्यवस्थित तळून घ्यायचे. तर आलटून पलटून हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंगावरती. मस्त असे हे टम्म फुगले जातात बरं का. तुम्ही एकदा हे बनवलात ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा बनवून खाल. एवढे चवीला जबरदस्त लागतं. तर पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने बटाट्याची ही रेसिपी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तर इथे पाहताय तुम्ही, रंगसुद्धा याचा बदललेला आहे. तर आलटून पलटून हे तळून घ्यायचे आणि तेलातले बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत. म्हणजेच आपली ही रेसिपी मस्त अशी
कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी तयार झालेली आहे. अगदी आवाजावरूनच समजते की किती मस्त अशी तयार झालेली आहे. तर यातले तेल आहे ते पूर्णपणे अशा पद्धतीने निथळवून घ्यायचे झाऱ्याच्या साहाय्याने. आणि इथे आपले ही बटाट्याची रेसिपी तयार झालेली आहे. तर या रेसिपीला तुम्ही कोणते नाव द्याल ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आणि गरमागरम आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही कशासोबत खाल तर केचपसोबत किंवा हिरव्या चटणीसोबत ही रेसिपी चवीला जबरदस्त लागते. आणि यासोबत चहा असेल तर मग काय एक नंबरच. तर खरंच एकदा बनवा आणि मुलांना आदल्यामधल्या वेळेमध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून द्या. मुलेसुद्धा आवडीने खातील. तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.